श्री स्वामी समर्थ। स्वामी सेवेकरी सुंदराबाई कोण होत्या? त्यांनी अशी काय चूक केली? स्वामी मार्गात राहून त्यांनी काय चूक केली की शेवटी त्यांना जेलही झाली आणि स्वामींपासून त्यांना दुरावा सहन करावा लागला? तर या सुंदराबाई काडगाळकर या एक विधवा स्त्री होत्या। अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष परब्रह्म अवतरले असे माहीत पडल्यावर सुंदराबाई स्वामींना भेटण्यासाठी आल्या, कारण त्यांना पायाची व्याधी जडली होती। ती बरी करण्यासाठी त्या अक्कलकोटला पोहोचल्या। स्वामींचा त्यावेळचा दरबार एका वटवृक्षाखाली भरायचा व त्याची व्यवस्था चोळप्पा बघायचे। स्वामींची भेट झाल्यावर त्यांनी सुंदराबाईंना प्रसाद दिला व व्याधी बरी होईल असे सांगितले। सुंदराबाईंनी रोज स्वामींच्या दर्शनाला येण्याचे ठरवले व त्यामुळे त्या अक्कलकोटमध्येच राहिल्या। त्यांची व्याधी जेव्हा बरी झाली तेव्हा सुंदराबाईंनी अत्यंत चतुराईने हे हेरले की चोळप्पाला तिथली व्यवस्था पाहणे कठीण जात आहे। तिला सुद्धा आधाराची गरज होती। तिने चोळप्पाला मदतीचा हात दिला व चोळप्पाला स्वामी सेवेची संधी तिने मागितली। चोळप्पा म्हणाले की योग्य वेळ पाहून मी स्वामींना याबाबत विनंती करीन आणि मगच सुंदराबाई तुम्हाला माझ्या मदतीसाठी मी ठेवीन। म्हणून एकदा चोळप्पाने अशीच योग्य संधी पाहून स्वामींना याबाबत विचारणा केली की मी सुंदराबाईंना मदतीसाठी ठेवू इच्छितो। तेव्हा स्वामी म्हणाले, चोळ्या, सांभाळून राहा बरे, ही बाई तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल। सुंदराबाई खूप चतुर होत्या। तिने स्वामींवर माया केली, मनापासून स्वामींची सेवा केली। काय तिची पूर्वजन्मीची पुण्याई असेल कोण जाणे। स्वामी पण तिचे म्हणणे ऐकायचे। तिने हळूहळू सर्व सेवेकऱ्यांचा ताबा घेतला। नंतर तिने महाराजांवर निष्ठा असणारे भक्त महाराजांना भेटायचे। जेव्हा त्यांच्याकडून तिने वेगवेगळे धन पैसा घेणे सुरू केले व ज्यांनी पैसे धन दिले नाही त्यांना ती महाराजांना भेटू द्यायची नाही। महाराजांना सर्व काही कळायचे, कारण महाराज अंतर्यामी होते, पण तिची पूर्वजन्मीची पुण्याई खूप होती म्हणून महाराज तिला कधीच दूर करत नव्हते। एकदा काय झाले, एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता महाराजांना भेटायला गेला व महाराजांना पेढा भरवला। सुंदराबाई चवताळली व महाराजांचा गळा धरला व म्हणाली की पेढा खायचा नाही। ती महाराजांवर अधिकार गाजवायची। अनेक भक्तांना वाटायचे की परब्रह्म स्वरूप स्वामी सुंदराबाईचे एवढे का ऐकतात, पण शेवटी काय, तिची पूर्वजन्मीची पुण्याई। स्वामी तिच्या वचनात बांधले गेले होते, पण या जन्मात स्वामी सेवेकरी म्हणून जन्म जरी लाभला असला तरी ती पैशाच्या मोहापायी वाहावत गेली, लोभी झाली, भक्ती विसरत होती। शेवटी स्वामींनी तिचा हिशोब केला। स्वामींनी आपल्या लीलेतून अनेक भक्तांचा उद्धार केला, अनेकांना त्यांचे संकेत दिले। या लीलेतून आपण एवढाच बोध घेऊ शकतो की पैशाच्या लोभातून आपली भक्ती कमी करू नये, कारण असे केल्यास निश्चितच स्वामी चरणातून आपली हकालपट्टी होईल। लोभामुळे आपण परमेश्वरापासून दूर होतो, बुद्धी खुंटते, सत्सद विवेक बुद्धी संपते। म्हणून स्वामींच्या मार्गात आल्यावर स्वामींच्या चरणाशी राहा, लोभापासून दूर राहा। जेव्हा भक्ती करायची तेव्हा भक्तीमध्येच राहा, बाकी आपले कामकार्य हे वेगळे असतेच। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या मराठी जगत या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।